हॅलो नमस्कार मंडळी. काल होता 31st. तर कोणाची एकादशी होती तर कोणाची नव्हती. अचानक सकाळी फोन आला, ताई मच्छी बनवून द्याल का रात्रीसाठी. म्हटलं की हो देईनच, कारण की वर्ष झाला आपण कुठल्याच टिफिनची ऑर्डर किंवा कसलीच ऑर्डर घेत नव्हतं. 1 वर्ष आधी सगळ्याच टिफिन सर्व्हिस वगैरे आपल्याकडे चालू होत्या. प्रेग्नन्सीनंतर डिलेव्हरीनंतर मला काही ते जमलंच नाही, म्हणून सध्या तरी स्टॉप केले होते. म्हटलं चला आता देवाच्या कृपेने पहिली ऑर्डर आली तर आपण घेऊयात. मग काय मस्त कोलंबी मोठी होती, छान अशी साफ करून घेतली. कोलंबी साफ करताना तिच्या आतमधला असलेला काळा धागा हा नियमित काढावा, नाहीतर आपल्याला पोटाला बाधतो आणि तोंडात कचकचही लागते. एक धागा छान असा मी काढून घेतला. कोलंबी बघा ना कसली भारी आहे. आणि मंडळी तुमच्याकडे ही कोलंबी कशी आहे, म्हणजे किती रुपये किलोने मिळते, नक्की मला कमेंट करून सांगा. ताजी आहे का कोलंबी बघा मंडळी ही. आणि मग काय मस्त अशी सकाळी सुरुवात केली मी कोलंबी साफ करायला, कारण की कोलंबी साफ करून तिला मॅरिनेट करून ठेवलं की कसं आतमध्येपर्यंत चव मसाल्याचीही उतरते. जर तुम्हालाही आपल्या रेसिपीज किंवा जेवण आवडत असेल किंवा तुम्हालाही ऑर्डर द्यायच्या असतील तर नक्की आपल्याला कमेंट करा. आणि ऐका ना मंडळी, एक धागा काढताना कधी तो अधीमध्ये तुटतो आणि मग दाताखाली किंवा तोंडात आला की चरचरीत लागतो. म्हणून मी काय करते, पूर्ण कोलंबी साफ करून घेते आणि मधून तिला सुरीने चीर पाडून त्याच्या आतमधला तो पूर्ण धागा हा काढून घेते. म्हणजेच काही जराही धागा त्याच्यामध्ये उरत नाही आणि तोंडात हा चरचरीत लागत नाही. छान अशी पूर्ण मी कोलंबी साफ करून घेतली आहे. आणि कोलंबी बघाल तर साफ केल्यावरती केवढी दिसते आहे ती. छान अशी कोलंबीमधले सगळे धागे आपण काढून घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने ही कोलंबी धुवून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं पाणी होतं तेही काढून घेतलं आहे. आता आपण कोलंबीला मॅरिनेट करायला घेऊ. त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे. 1 चमचा आपण मालवणी मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा आपण बेडगी मिरची पावडर घातली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा मंडळी, खरंच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर असं बोलतही जावं, हो बरं वाटतं तुमच्या कमेंट वाचायला. आता ह्याला हळद, मीठ, मसाला लावून झालेला आहे. त्याचा वास निघून जावा ह्यासाठी मी थोडं कोकम आगळ घालून घेते आहे, जेणेकरून मच्छीला असलेला त्याचा जो वास असतो तो निघून जाईल. आता ही छान असं आपण त्याला एकजीव करून घेणार आहोत, म्हणजेच पूर्ण कोलंबीला हे मसाले मीठ छान असं लागेल. आपल्याला ही ऑर्डर रात्री द्यायची होती, म्हणून छान असंच सकाळीच आपण हे मॅरिनेट करून घेतलं. त्यांना रसाही हवा होता, तर रशासाठी मी शेपटीकडचा भाग आणि डोकं घेतलं होतं. हे मोठे पीस जे होते ते मी फ्राय करण्यासाठी ठेवले होते. बघा कसले भारी आणि मोठे पीस आहेत हे. आता आपण रशासाठी त्यांना मालवणी पद्धतीचा रसा नको होता, तर कोकणात बनवला जाणारा साधा सोपा वाटण्यातला रसा हवा होता. मग काय मस्त तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये लसूण फ्राय केली आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं. छान असं वाटण परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धणा पावडर घालून छान असं आपण हे एकजीव करून घेतलं होतं. ह्या पद्धतीतल्या एकदा तुम्हीही बनवून बघा, खूप छान होतो. आंबट तिखट चवीचा हा रस्सा खाल तर मन खुश होऊन जाईल. सगळे मसाले घालून आपण पुन्हा हे वाटप परतून घेतलं आहे. छान असं वाटपाला तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत गरजेनुसार. किती तुम्हाला रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. त्यांना जास्त रस्सा नको होता, म्हणून मग अर्धा टोपच मी हे काय बोलतात मच्छीचं कालवण बनवून घेतलं. थोडं पाणी घातलं आणि छान अशी त्याला उकळी काढून घेतली. छान अशी उकळी आल्याच्या नंतर रशाचा रंग बघा किती मस्त आलेला आहे. आणि पूर्ण रशाला उकळी आल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी घालायची नाही आहे, नाही तर मासे घातले तर ते विरघळतात.
थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि छान असं रसाला खळखळून उकळी आणली. छान अशी उकळी आल्यानंतर आपण जे मच्छीचे तुकडे ठेवले होते रशासाठी ते त्याच्यामध्ये एक एक करून घालून घेतले. मच्छीच्या रशासाठी आपण शेपटीकडचे बारीक तुकडे, डोकं एवढंच ठेवलं होतं. छान अशी रशाला उकळी येते तोपर्यंत आपण जी मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवली आहे तिला मॅरिनेट करूया. तर त्या मॅरिनेशनसाठी आपल्याला काय लागणार आहे तर मीठ, हळद, मालवणी मसाला, बेडगी मिरची पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे. बघा, छान असं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र करण्यासाठी आपण कोकम आगळ वापरणार आहोत, कारण की मच्छीला आपण काहीच लावून ठेवलं नाही आहे. कोकम आगळ लावल्याने मच्छीचा वास पण जातो आणि मच्छी ही चवीला छान अशी आंबट लागते. छान असं एकत्र करूया मिश्रण आणि थोडंसं मिश्रण घट्ट झालं आहे. मग आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालून ह्याला आपल्याला थोडंसं मीडियम असं घट्ट पातळ ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण छान असं मच्छीला लागतं, चिपकून राहतं, निघत नाही. जास्त पाणी घालायचं नाही आहे, पातळ करायचं नाही आहे. छान असा मसाला तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. जे आपण मासे साईडला ठेवले होते त्याला आपण आता एक एक करून हे मिश्रण लावून घेणार आहोत. हे मिश्रण लावून आपल्याला मच्छी अर्धा तास तरी बाजूला ठेवायची आहे, म्हणजेच हे मसाला आणि आगळ लावलेलं मिश्रण त्या मच्छीमध्ये छान असं मुरतं आणि मच्छी ही चवीला खूप छान लागते. एक एक करून आपण सगळ्या मच्छीला हे मिश्रण लावून घेणार आहोत. बघा कसला भारी रंग ह्या मच्छीला दिसतोय. बाजूला गॅसवरती रस्सा उकळतोय. इथे आपली मच्छी मॅरिनेट होते आहे. वाजले होते रात्रीचे 9, त्यामुळे कसं 9 ते 10, 11 असे 2 तासच आपल्याकडे होते. त्यामुळे म्हटलं 1 तास मच्छी मॅरिनेट होईल, तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया. छान अशी मच्छी बघा गोळवून घेतलेली आहे मसाल्यामध्ये आणि मच्छीचे कापं बघाल तर केवढे मस्त असे मोठे आहेत. एक खाल तर पोट भरेल नक्कीच, की नाही मंडळी? बघा मस्त असं मॅरिनेशन करून झालेलं आहे आणि ही मच्छी मी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच अशीच मुरायला ठेवली होती. मसालाही छान असा मच्छीला लागलेला आहे. आता आपण बघूया तर आपला रसाही छान इथे उकळलेला आहे. बघा छान असे मसाले, छान असे मासे. आता आपण कोणताही आंबटपणा ह्या मसाल्यात टाकला नव्हता किंवा रशात टाकला नव्हता, तर मी अर्धा चमचा कोकम आगळ घालून घेतला होता, कारण की त्यांना छान असा आंबट तिखट रस्सा पाहिजे होता. आगळ घालून थोडी कोथिंबीर घालून रशाला एक उकळी घातली आणि आपला हा रस्सा तयार आहे. मच्छी मॅरिनेट होते तोपर्यंत त्यांना आपल्याला 20 भाकऱ्या द्यायच्या होत्या, तर मस्त असं थोडं थोडं घेऊन पीठ मळून घेतलं. एकदमच पीठ मळलं नाही, थंडीचे दिवस आहे, पीठ बाजूला ठेवलं की कडक होतं, म्हणून 4-4, 5-5 भाकऱ्यांचंच घेऊन पीठ आपण मळून घेतलं. मंडळी हे पीठ कसलं आहे, कोणत्या भाकरीचं आहे नक्की कमेंट करून सांगा. बघा ओळखता येतं आहे का? छान असं पीठ मळून घेतलं. हे पीठ जर जास्तच मळावं लागतं, नाही तर भाकरी तुटते, भाकरीला तडा जातात आणि भाकरीही कडकही होते, म्हणून आपल्याला हे पीठ असं छान असं मळून घ्यायचं आहे. बघा मस्त पीठ असं आपण मळून घेतो आहे. आणि मंडळी प्लीज पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 4 ते 5 भाकरीचंच पीठ झालं आहे. छोटे छोटे असे गोळे करून घेतले आणि एक गोळा पुन्हा आपण छान असा मळून घेतलेला आहे. जर मळला नाही तर भाकरी तुटेल, म्हणून पुन्हा आपण मळून घेतलं आहे. भाकरी मळण्यासाठी आपण गरम पाणी घेतलं होतं. छान असा घट्ट गोळा बनवून घेतला आहे. साहित्याची गोल करून घेतलेली आहे आणि भाकरीला तडा जाऊ नये म्हणून त्याच्या आपण बाजूला पाणी लावून घेणार आहोत. पीठ लावून भाकरी छान आपल्याला थापून घ्यायची आहे. भाकरीत गोल यावी म्हणून भाकरीच्या साईडला आपल्याला
हात लावायचा आहे, म्हणजेच कसं भाकरी आपली ही छान गोल येते. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर नक्की ही ट्रिक फॉलो करा. बाजूला भाकरीचा हात लावा, म्हणजे भाकरी थापतानाही गोल गोल येते. बघा, छान अशी पातळ भाकरी थापून घेतली आहे. आणि आता ही भाकरी आपली चुलीवर नाही, सॉरी, गॅसच्या तव्यावर जायला तयार आहे. तवा छान असा तापून घेतला, तव्यावर धूर येतो आहे. आणि आता भाकरी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती छान असं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्यामुळे भाकरीला असलेलं पीठ हे निघून जातं आणि भाकरी छान होते. भाकरीचं वरचं पाणी सुकलं की आपल्याला भाकरी ही परतून घ्यायची आहे. भाकरीच्या कडाकडाने छान अशी आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची आहे. कुठेही कच्ची ठेवायची नाही आहे, नाही तर भाकरी कच्ची राहील. म्हणून बाजूला दाब देऊन आपण पूर्ण चारी बाजूने ही भाकरी गोल गोल फिरवत छान अशी भाजून घेतली आहे. बघा, भाकरीच्या दुसऱ्या बाजूला छान असा रंग आलेला आहे. भाकरी पुन्हा परतून घ्यायची आहे आणि कडा दाबून घ्यायचा आहे. भाकरी छान फुलली की समजायचं की आपली ही भाकरी मऊसूत राहणारच. आता ही भाकरी कसली आहे मंडळी, कमेंट करून सांगा. जी आपण मच्छी मॅरिनेट करून घेतली होती तिला आपल्याला रव्यात घोळवायची आहे. मग आपण रवा नुसताच न वापरता रव्याला हळद, मीठ, मसाला घालून घेणार आहोत. जास्त मीठ मसाला घालायचा नाही आहे, कारण की आपण मच्छी मॅरिनेशनसाठी पण मीठ मसाला लावला होता, नाहीतर मच्छी खारट होईल. हळद, मालवणी मसाला, बेडगी मिरची पावडर आणि मीठ, आमचूर पावडर आपण घालून घेतलेली आहे. आणि हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्हीही याच पद्धतीमध्ये मच्छी फ्राय करता का मंडळी, नक्की कमेंट करून सांगा. आमचूर पावडर घालून घेतलेली आहे. आता हे मिश्रण छान आपण एकजीव करून घेणार आहोत. छान असा बेडगी मिरचीमुळे आपल्या मच्छीला लाल असा छान रंग येतो, त्यामुळे मच्छी दिसायला पण छान दिसते. आपलं हे रव्याचं घोळ तयार झालेलं आहे, रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण एक एक करून ही मच्छी ह्याच्यामध्ये घोळवून घेणार आहोत. मच्छी बघा, मॅरिनेट झाल्यावरती किती सुंदर दिसते आहे आणि छान असं तिचा आतमध्येपर्यंत मसाला हा मुरलेला आहे. मच्छी छान आता आपण ह्या रव्याच्या मिश्रणात घोळवून घेणार आहोत. एक एक करून छान अशी घोळवून झाल्यावरती घोळवणार तोपर्यंत मी तिथे तवा गरम करायला ठेवला होता. तव्यामध्ये तेलही घालून घेतलं होतं. मच्छीच्या चारी बाजूनी आपल्याला छान असं हे रव्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. जास्त दाबून लावायचं नाही आहे, वरच्यावर लावायचं आहे, नाही तर अति रवा होतो. आणि एक एक करून आपल्याला ही मच्छी ह्या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. मच्छी फ्राय करताना कधीही लोखंडाचा तवा वापरला की मच्छी छान अशी खरपूस फ्राय होते. त्यामुळे नॉनस्टिकचा तव्याचा वापर मच्छी तळताना कधीही करू नका. छान अशी मच्छी एक एक करून ठेवली आहे. दोन्ही बाजूनी आपण तिला आलटून पलटून शिजवून घेणार आहोत. मच्छी तव्यावर जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर वरतून कडक होते आणि आतमधून तिचा सॉफ्टनेसपणा हा निघून जातो. कॅमेरा हलला तर माझ्या लहान मुलाने येऊन स्टँड हा पूर्णच खेचून घेतला, त्यामुळे कॅमेरा हा छान दुडुडू हलायला लागला. मच्छी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे. आता आपण हिला काढून घेणार आहोत. मच्छी ही कुरकुरीत छान अशी झालेली आहे बघा. दोन्ही साईडने खरपूस अशी आपण तिला भाजून घेतलेली आहे. आता एक एक करूनही आपण काढून घेणार आहोत टिश्यू पेपरवर, म्हणजे जो एक्स्ट्राचा तेल असेल तो निघून जाईल आणि मच्छी ही जास्त तेलकट लागणार नाही. तव्यावर असलेला रवा आपण काढून घेणार आहोत, कारण की पुढे आपल्याला कोळंबी फ्राय करायची आहे. जर तो रवा तसाच ठेवला तर तो करपटतो आणि मग दुसऱ्या मच्छीला काळा रंग येतो. त्यामुळे तव्यावर असलेला रवा हा पूर्ण काढून घ्यायचा आहे. कोळंबी आपल्याला एक एक करून छान अशी त्या तेलात सोडून घ्यायची आहे, रव्यामध्ये घोळवून, आणि कोळंबी शिजायला द्यायची आहे. एका साईडने छान अशी खरपूस झाली की आता आपण तिला पलटी करून घेणार आहोत. छान अशी अलटून पलटून आपण कोळंबी ही
फ्राय करून घ्यायची आहे. बघा कसली भारी कोलंबी झाली आणि एक एक तुकडा बघा कोलंबीचा केवढा मोठा आहे. मंडळी, अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती असलेल्या नोटिफिकेशन बटन म्हणजेच बेल आयकनला क्लिक करा. म्हणजेच आपले येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात पहिला तुमच्याकडे पोचतील. आणि आज बनवलेलं जेवण तुम्हाला कसं वाटलं, ह्याच्यापुढे मी ऑर्डर्स घेऊ शकते का अशा नक्की सांगा. बघा छान असं जेवण तयार आहे.